कुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम रामकृष्ण हरी हनुमंत सुग्रीव जांबुवंतांदे लवकुश भेटत आणि ऋषी वशिष्ठादी महंत तया नमस्कार केला पुत्री. हनुमंतराय सुग्रीव आहे सगळ्यांना नम्र झाला भूता तेने कोंडलेले अनंता वयोव्रत आहेत ना, संत आहेत, महंत आहेत, भगवंताची भेट करणारे, दास्यतो करणारे म्हणून सगळ्यांना समज लागले. सगळ्या पायावर सगळ्यांच्या लव आणि कोश त्याने डोकं ठेवलं म्हणून संस्कार महत्वाचे बरं का. गुरुनं संस्कार दिले कारण सांगायची गरज नाही, सगळ्यांच्या पायाला लागले. कारण दर्शन संत दर्शनी लाभ पद्मनाभ जोडीला दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुष. दर्शन सगळ्यामध्ये महत्वाचं आहे म्हणून दोघांनी सगळ्यांचं दर्शन घेतलं, आशीर्वाद घेतलेला आहे. नारद मने वाल्मिकासी वेगी आनावी जानकीसी मोतियांचा चोक वशिष्ठ ऋषी घालिता झाला ते काळी. नारद महर्षी सांगितलं, अरे मले वाल्मिकी ऋषीला सांगितलं आणि मला सीता येईल असा त्या ठिकाणी. आणि मग वशिष्ठ गुरु महाराज आहेत तिथं राजा चाले ते वैभव सांगायचे काय कमी आहे का. अरे आसार मोती आहे, माणिक आहे, सगळ्यांचा आसारात एकदा अंतरण केलं आणि स्वागतासाठी सीताईला बोलावलेलं. विले जनक बाळा असवे आली तिच्या डोळा येरी लागली चरण कमळा वशिष्ठांदी ऋषींचे. सीताई आहेत आदिमय शक्ती, त्यांची परिस्थिती ऋष्याश्रमात लावावं लागलं. आपल्याला वाटतंय आपलीच परिस्थिती अशी काय व्हायली, देवानं आमच्यासाठी काय केलं, पण तसं नाही बरं का. अरे म्हणजे काहीतरी निमित्त होतंय आणि त्याच्याशिवाय मोठेपणा कीर्ती वाढत नाही. आणि त्यांनी मग सीताईनं वशिष्ठ गुरु महाराज रामप्रभू आहेत सगळ्यांना नतमस्तक झाले, सगळ्यांच्या पायावर डोकं ठेवलं, अशी नम्रता त्यांच्या ठिकाणी आहे. माग नमस्कारोणी रघुपती वामांगी बैसली सीता सती ऋषी जय जयकारे गर्जती विजय रघुपती तिही लोके. सीताई आल्यानंतर भगवंताला नमस्कार केला. आणि मग भगवान परमात्मा किती अधिकार आहे, पतिव्रत सामर्थ्य. अरे म्हणले अर्धांगिरीत किती सामर्थ्य भगवान परमात्म्यानं आपल्या असा डाव्या मांडीवर सीताईला बसवलेला आहे. आणि आदरात तिथे आदर केलं. स्त्रींचा आदर किती असावा या ठिकाणी देवाकडून शिकायला पाहिजे. त्यांचा अनादर होता कामा नये म्हणून पत्नीनं पती सेवा करावी आणि पतीने आदर द्यावा. अशा प्रकारे सीताईला आसार जवळ घेऊन भगवान परमात्मा आसार्थ मोठेपणा दाखवलेला आहे. जैसा कैलासी त्रिपुरारी अर्धांगी घेऊन या बैसे गौरी